ठाणे भिवंडी हायवेनं मुंबईकरांच्या तोंडचं अक्षरशः पाणी पळवलंय। महामार्गावर गेल्या 3 दिवसांपासून महाकोंडीनं चाकरमान्यांच्या नाकी दम आणलेला असताना आज सुद्धा या महामार्गावर फारशी वेगळी स्थिती नाहीये आणि भिवंडी बायपास सलग आज तिसऱ्या दिवशीही जाम झालाय। भिवंडी बायपास रोडवर आज वाहतूक कोंडी आत्ताही आहे। मुंब्रा, शिळफाटा, खारगाव टोल नाक्यावर ट्रॅफिक जाम आहे। या ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्यात, ती जास्तच गंभीर गोष्ट आहे। मुंब्रा, शिळफाटा, खारगाव मुंब्रा शिळफाटा या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे। दीपक पळसुले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, तू आजही या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलायस का? परिस्थिती काय आहे? नाही मयुरेश, मला रेल्वेचा आज मार्ग सुदैवाने होता। मी वसई मार्गे आज भिवंडीला आलो। मात्र माझे काही मित्र आहेत ते स्वतः आता मुंब्रा ते भिवंडी असा प्रवास करतायत। अनेक जण या ठिकाणी बसलेले होते, मात्र त्यांना जवळपास ते 12:30 वाजता गाडी बसलेले होते, त्यांना आता 3:30 वाजता ते भिवंडीमध्ये उतरलेले आहेत। आणि एका सोशल मीडियाचे जे ग्रुप आहेत त्याच्यावर अनेक फोटो व्हायरल आहेत, त्याची सुद्धा मी सत्य शहानिशा करून घेतलं। त्यानुसार जी माहिती मिळाली ते म्हणजे की हे जे ट्रॅफिक जाम सलग दुसऱ्या दिवशी होतं, या ट्रॅफिक जाम मध्ये अनेक रुग्णवाहिका अडकलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी इथं अडकत आहेत, अनेक जण अडकलेले आहेत। सलग दुसरा दिवस आहे। भिवंडीकडे येण्यासाठी 2 जे मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे काल्हेर कशेळी अंजुरफाट्या मार्गे भिवंडीला येतं, यासोबतच खारीगाव टोल नाक्यावरनं जो नाशिक हायवे जातो या ठिकाणाहून सुद्धा आपण भिवंडीला येतो। मात्र हे दोन्ही रस्ते पूर्णपणे चोकोप आहेत। जो मधला वळपाड्यावरून जो रस्ता जातो त्या ठिकाणी जवळपास फूटभर खोल खड्डे झालेले आहेत आणि त्याचा सुद्धा नाहक फटका आज सगळ्यांना बसताना पाहायला मिळतोय। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।